कधी आकाशाकडे बघताना असा प्रश्न पडलाय का की हे ढग आपल्यापासून नेमके किती दूर असतील? चला, आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि वातावरणातून एक मस्त चढता प्रवास करूया. ढग इतके जवळ वाटतात नाही का? असं वाटतं की हात लांब केला तर त्यांना स्पर्श करता येईल. पण ते खरंच इतका जवळ असतात का, की हे फक्त एक चित्र आहे? खरं तर याचं उत्तर खूपच रंजक आहे. कारण ढगांचं अंतर हे प्रचंड वेगवेगळं असू शकतं. काही ढग तर इतके खाली असतात की ते जवळजवळ जमिनीला टेकतात, तर काही ढग इतके उंच असतात की जिथे विमानं उडतात. चला तर मग सुरुवात करूया अगदी जमिनीपासून. तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय वातावरणाच्या सर्वात खालच्या थरातून. हा तोच भाग आहे जिथे आपल्याला रोजचे, नेहमीचे, ओळखीचे ढग दिसतात. आपण आलोय पहिल्या टप्प्यावर. हे जे खालच्या पातळीवरचे ढग आहेत ते जमिनीपासून साधारण अर्धा ते 2 किलोमीटर उंचीवर असतात. आता हे अंतर म्हणजे किती याची कल्पना करायची असेल तर विचार करा. 1 किलोमीटर म्हणजे साधारणपणे गावातल्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याएवढं अंतर. म्हणजे हे ढग तसे फार उंच नाहीत, नाही का? ह्या उंचीवर आपल्याला सहसा 2 प्रकारचे ढग बघायला मिळतात. एक म्हणजे स्ट्रॅटस, जे आकाशात एखाद्या राखाडी चादरीसारखे पसरतात, आणि दुसरे म्हणजे क्युम्युलस, म्हणजे ते पांढरे शुभ्र कापसाच्या गोळ्यांसारखे दिसणारे ढग. आणि हो, एक सगळ्यात मजेशीर गोष्ट, धुके. धुके म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जमिनीवर आलेले ढगच असतात. म्हणजे आपण खरं तर ढगांमधनंच चालत असतो. किती भन्नाट कल्पना आहे. बरं, आता खालचा थर तर झाला. आता थोडं आणखी वर जाऊया आणि बघूया वातावरणाच्या मधल्या थरात काय दडलंय. आता आपण पोहोचलो आहोत मधल्या पातळीवर. इथे ढग जमिनीपासून साधारण 2 ते 6 किलोमीटर उंचीवर असतात. म्हणजे आता आपण बऱ्यापैकी उंची गाठलीये. या उंचीचा आवाका लक्षात घ्या. जगातली सगळ्यात उंच इमारतसुद्धा 1 किलोमीटरपेक्षा कमी उंचीची आहे. याचाच अर्थ हे मधल्या पातळीवरचे ढग आपण बनवलेल्या कोणत्याही इमारतीपेक्षा कित्येक पटीने उंच आहेत. खरंच किती अफाट आहे हे सगळं. इथे आपल्याला ऑल्टोस्ट्रेटस ढग दिसतात, जे सूर्याला एखादा पातळ पडद्याआड लपवतात. आणि ऑल्टोक्युमुलस, जे आकाशात सुंदर लाटांसारखे किंवा ठिपक्यांच्या नक्षीसारखे दिसतात. ह्यांचं दृश्य खरंच खूप सुंदर असतं. पण थांबा, आपला प्रवास इथेच थांबत नाहीये. आता आपण जाणार आहोत वातावरणाच्या सगळ्यात उंच आणि थंड भागात. चला पाहूया तिथे काय आहे. तर आता आपण आलोय सर्वात उंच पातळीवर. 6 ते 13 किलोमीटर. या अविश्वसनीय उंचीवरचं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. ही तीच उंची आहे जिथून बहुतेक व्यावसायिक विमानं उडतात. म्हणजे पुढच्या वेळेस विमानातून प्रवास करताना खिडकीबाहेर पाहिलं तर लक्षात येईल की आपण या ढगांच्या दुनियेतच असतो. किती रोमांचक वाटतं, नाही का? इथल्या प्रचंड थंडीमुळे हे ढग पाण्याच्या थेंबांचे नसतात, तर ते बनलेले असतात बर्फाच्या अगदी लहान स्फटिकांपासून. आणि म्हणूनच सीरस नावाचे हे ढग एखाद्या पक्ष्याच्या पिसासारखे नाजूक आणि शुभ्र पांढरे दिसतात. आणि आता येतोय आपल्या प्रवासातला सगळ्यात नाट्यमय आणि रोमांचक टप्पा. असे काही ढग आहेत जे आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या पातळ्यांना एकाच वेळी व्यापतात. इथे बघा, हे किती स्पष्टपणे दिसतंय. एकच ढग जमिनीजवळून सुरू होतो आणि वातावरणाच्या सर्वोच्च थरापर्यंत पोहोचतो. हे ढग म्हणजे जणू आकाशातले महाकाय मनोरेच आहेत. या महाकाय ढगांना क्युम्युलर निंबस असं म्हणतात. म्हणजेच सोप्या भाषेत वादळी ढग. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गडगडाट या सगळ्या रौद्र हवामानासाठी हेच ढग जबाबदार असतात. अच्छा, तर आपण ढग कुठे आहेत हे तर पाहिलं. पण हे ढग वेगवेगळ्या उंचीवर का तयार होतात, यामागे नक्की काय विज्ञान आहे? चला, तेही समजून घेऊया. सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रत्येक पातळीवरची परिस्थिती वेगळी असते. जमिनीजवळ भरपूर बाष्प असल्यामुळे दाट ढग बनतात. मध्यम उंचीवर हवा हळूहळू वर गेल्याने थरांचे किंवा ठिपक्यांचे ढग बनतात. खूप उंच जिथे अतिथंड वातावरण असतं तिथे बर्फाचे नाजूक ढग तयार होतात. आणि जेव्हा हवा प्रचंड वेगाने वर फेकली जाते तेव्हा ते महाकाय वादळी ढग तयार होतात. आता आपण या सगळ्या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ते म्हणजे आपल्या पृथ्वीसाठी हे ढग इतके महत्त्वाचे का आहेत? ढग नसते तर काय झालं असतं याचा कधी विचार केला आहे का? ढगांची 2 सर्वात महत्त्वाची कामं आहेत. पहिलं, ते पाऊस पाडतात, ज्यामुळे आपल्याला पाणी मिळतं.
आणि दुसरं म्हणजे ते पृथ्वीचं तापमान नियंत्रित करतात. म्हणजे दिवसा पृथ्वीला खूप गरम होण्यापासून वाचवतात आणि रात्री ऊब टिकवून ठेवतात. त्यांच्याशिवाय जीवन शक्यच नाही. इतकंच नाही तर ढग प्रत्येक परिसंस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी त्यांची मदत होते आणि ते आपल्याला सूर्याच्या अतिउष्णतेपासून वाचवणाऱ्या एका ढालीसारखं काम करतात. म्हणजे ढग आपले रक्षकच आहेत. म्हणून ढग म्हणजे फक्त आकाशात तरंगणाऱ्या सुंदर आकृत्या नाहीत, तर ते आपल्या ग्रहाचं जीवनचक्र चालवणारी एक अत्यंत महत्वाची आणि गुंतागुंतीची प्रणाली आहेत. त्यांच्यामुळेच या पृथ्वीवर जीवन टिकून आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आकाशाकडे बघाल, तेव्हा या जीवनदायी चमत्काराकडे एका नव्या नजरेने बघायला हरकत नाही.